आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. सन्माननीय सदस्य, आज आज आपल्याला येथे कोणालाही बदलायचं नाही. सगळ्यात महत्वाचं आजचं सेशन या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या साक्षीने, गुरु सद्गुरूंच्या साक्षीने आपल्याला आज स्वतःकडे परत येण्याचा प्रवास करायचा आहे. आजचं सेशन माझ्या सोबतचा प्रवास, जो कुठतरी मी काही कारणास्तव त्या प्रवासापासून स्वतःला लांब नेलं आहे, काहीतरी बिघडलं आहे असं म्हणूया. ओके. तर आज हा प्रवास आपल्याला करायचा आहे, स्वतः सोबतचा प्रवास. दुसऱ्यांना बदलायचं नाही. आजच्या सेशन मधलं प्रत्येक वाक्य, शब्द हे माझ्या स्वतःसाठी असणार आहे. तर सर्व दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या साक्षीने जमलेले आणि युट्यूबला व्हिडिओ बघत असलेले सर्व सन्माननीय सदस्य, अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आजच्या सेशन मध्ये कोणालाही दोष सुद्धा द्यायचा नाही. स्वतःकडे परत येण्यासाठीचा हा प्रवास. तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य कायम ठेवा. आपल्या जीवनामध्ये आपण अनेक भूमिका निभावतो. कधी आई, कधी वडील, कधी शिक्षक, कधी मित्र, कधी विद्यार्थी, कधी एखादी व्यक्ती उद्योजक, कधी कामगार आहे ना, कलिग्स, सेवा देणारे, सेवा घेणारे, व्यापारी, ग्राहक, आता कित्येक कित्येक भूमिका सांगू. कधी सेवक, बरोबर ना? आपण अनेक साऱ्या भूमिका निभावत असतो. आई, बाळ, आणि ही आईची भूमिका तर पावली सुरूच राहते. अरे हो महिला मंडळ, तुमचे चेहरे सांगतच आहेत. मॅडम फक्त आई नाही, तर कधी आई, कधी पत्नी, कधी बहीण, कधी सासू, कधी सून, अनेक भूमिका असं प्रत्येकाचंच आहे. पण या प्रत्येक भूमिकेमध्ये आपण या भूमिका निभावत असताना एक प्रश्न स्वतःला विचारतो का? काय माहितीये, मी खरंच कोण आहे? मी कोण आहे? कोण आहे मी? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. बघा बरं, काय येते आहे मनामध्ये? मी कोण आहे? काय येते आहे मनामध्ये? आपल्याला आपलं नाव माहिती आहे, आपला व्यवसाय माहिती आहे, आपला पत्ता माहिती आहे, आणि लोक आपल्याला काय म्हणतात, आपला हुद्दा काय आहे, काय पद आहे, हेही माहिती आहे. माझं कोणासोबत काय नातं आहे हे सुद्धा मला माहिती आहे. बरोबर ना? आहे ना? यस, आहे. पण स्वतःच्या अंतर्मनाची ओळख आहे का? स्वतःच्या अंतर्मनाची ओळख आहे का? आणि म्हणून आजचा संवाद काय? आजचा संवाद उत्तर देण्यासाठी नाहीये, स्वतःला शोधण्यासाठी आहे. उत्तर नको, उत्तर नको. स्वतःला शोधायचं. आलं लक्षात? कल्पना करा,
विचार करा. समजा. समजा. ओके. अनेक गोष्टी समजा म्हटल्या की पटकन समजतात की नाही? येस. समजा. काय? आपल्या हातामध्ये आहे ना एक मस्त अतिशय असा मौल्यवान हिरा आहे. आपल्या हातात एक मौल्यवान हिरा आहे. पण पण काय झालं? पण आपल्या हातात एक मौल्यवान हिरा आहे. वर्षानुवर्ष, वर्षानुवर्ष, वर्षानुवर्ष त्याच्यावर धूळ, धूळ, धूळ साचत गेली. आणि धूळ इतकी वाढली की आपण त्या हिऱ्यालाच साधा दगड समजू लागलो. कारण त्या धूळ एवढी वाढली की त्याला मातीचंच स्वरूप आलं. बदललं काय? हिरा बदलला का? हिरा बदलला का? मग काय बदललं? फक्त त्याच्यावर थर वाढला होता, थर. थर कशाचा बसला होता? यस, मातीचा. आणि मला असं वाटते की आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये असा एक तेजस्वी हिरा आहे. तुमच्या, माझ्या आणि प्रत्येकाच्या. पण कधी काय होते? आयुष्य आहे. जगत असताना आयुष्यामध्ये अनेक अनुभव येतात. बरोबर ना? येतात ना? सगळ्यांनाच येतात. सगळ्यांनाच येतात. मग आयुष्यामध्ये आलेले काही गोड, काही कटू अनुभव, कधी आलेलं अपयश, कधी एखाद्या गोष्टीची निर्माण झालेली छोटी किंवा मोठी भीती, कधी आई-वडील आहेत, आपण स्वतः आहे आणि किंवा या स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आपण करत असतो एकमेकांसोबत तुलना. त्यांची बिल्डिंग मोठी, माझी छोटी. त्यांची गाडी मोठी, माझी छोटी. आता आजच्या जगामध्ये त्यांचा शुभविवाह झाला. अरे, इकडे राहिला. त्यांच्या मुलांचं झालं, आमच्या मुलांचं राहिलं. ज्वलंत प्रश्नावर हात घातला मॅडम. हो ना? आपल्या असलेल्या अपेक्षा, आपल्या मुलांनी हेच केलं पाहिजे, मी हेच केलं पाहिजे. बरोबर? माझं कुठं काही चुकलं ना, तर चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि बरोबर असलं तर त्यालाही थोडीशी दाद देऊ शकता. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय? तर माऊली, अपेक्षा, प्रचंड अपेक्षा. आणि अनेकदा स्वतःबद्दल काढलेले चुकीचे निष्कर्ष. मी असाच आहे, मी तसाच आहे, मला हे जमतच नाही, मला लोक हेच म्हणतात, मला. अरे, बरोबर ना? या विषयावर बोलत गेलो तर स्पेशल सेशन होईल. पण आपण असं म्हणूया की आपण अनेकदा स्वतःबद्दलचे केलेले गैरसमज किंवा चुकीचे निष्कर्ष आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या हिऱ्यावर धूळ साचत गेली. एक 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 थर त्या हिऱ्यावर जमा झाला. आणि आज काय करणार आहे? आज काय करणार आहे? तर तो छान लख्ख हिरा, त्या लख्ख हिऱ्यावरचे आपण आज ती धूळ एक, एक, एक थर बाहेर अलगद काढायला सुरुवात करणार आहे. एकदम निघेल का सगळी धूळ?
एक एक थर आपण काढूया. कोण कोण तयार आहे या हिऱ्यावरची धूळ काढायला? मला सांगा बरं. येस, बहुत बढिया. आणि जर आपण सगळेजण या हिऱ्यावरची धूळ काढायला तयार आहात, तर पहिले स्वतःला शाबासकी द्या, की मी स्वतःचं प्युरिफिकेशन स्वतःला ओळखण्यासाठी तयार आहे. या ब्रह्मांडाने मला इथपर्यंत पोहोचवलं आहे. याकरिता खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत आम्ही बऱ्यापैकी छान ती धूळ बाजूला करून अनेक हिऱ्यांना त्यांच्यामधलं ती ऊर्जेची ओळख करून दिलेली आहे. आज करायची आहे फक्त अलगद धूळ दूर करायला सुरुवात. आपलं भारतीय तत्वज्ञान काय सांगते माहिती आहे का? एक खूप सुंदर असा विचार आपल्या तत्वज्ञानामध्ये दिला आहे. काय? आत्मज्ञान म्हणजे काय? तर एक नवीन व्यक्ती तयार होणं किंवा नवीन व्यक्ती बनणं नाही. तर स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख होणं. मला ओळख होणं म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे एक व्यक्ती गेला आहे आणि माझ्यामधला व्यक्ती निघून गेला आणि दुसरा आला. नाही. माझं खरं स्वरूप या ब्रह्मांडाने काय पाठवलं होतं मला, माझ्यामधला मी ओळखणे, हा विचार मान्य असो किंवा नसो. अनेक लोकांना नसेलही कदाचित. काही मॅडम तुम्ही सांगता. ठीक आहे. पण आज मात्र आपण या विचाराचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करूया. आता एक प्रश्न तुम्हाला सगळ्यांना. उत्तर मोठ्याने नको आहे. फक्त स्वतःला द्या. फक्त स्वतःला. ओके? प्रामाणिकपणे स्वतःला उत्तर द्यायचं आहे. काय? तुम्ही स्वतः सोबत 5 मिनिट शांत कधी बसले होता? म्हणजे कसं? शांत म्हणजे काय? पुन्हा बघा. शांत या शब्दाचा पुन्हा एक अर्थ काय? शांत या शब्दाचा पुन्हा एक अर्थ काय? मोबाईल शिवाय. नको तो मोबाईल. बघा कसे हसले सगळेजण. मोबाईल शिवाय, टीव्ही शिवाय. हां, मग ना तेच तर म्हणायचं आहे. मोबाईल नाही, टीव्ही नाही, दुसऱ्या हातामध्ये एखादं काम नाही, कोणाशी बोलणं नाही. फक्त मी माझ्यासोबत. सांगा बरं, केव्हा बसले होते शेवटचे स्वतःला? आठवा बरं, मी माझ्यासोबत केव्हा बसलो? मी माझ्यासोबत केव्हा बसलो? तुमच्या नकारात्मक माना बरोबर. सगळ्यांचे दिसतायत मला. हां. मी अगदी स्क्रीनच्या जवळ येऊन बघते कोण, कोण, काय, काय म्हणते आहे. बघा, उत्तर आठवत नाही. आणि असं आहे, तर आजचा हा प्रवास अगदी योग्य वेळी सुरू झालेला आहे. योग्य वेळ आहे. आत्ताच ती वेळ आहे. बघा, तुम्ही, मी, आपण आम्ही ऊर्जेसोबत जुडायच्या अगोदर संपूर्ण आयुष्य या जगासोबत घालवतो. पण स्वतः सोबत जगायला शिकत नाही. बरोबर ना? स्वतः सोबत जगायला नाही शिकत. मी स्वतःला बदलण्यासाठी नाही, काही बदल करायचा नाहीये. फक्त स्वतःला समजून घेण्यासाठी तयार आहे, हे स्वतःला सांगा. आज फक्त स्वतःला एवढंच सांगा.
संकल्प करा पहिला काय, की मी स्वतःला बदलण्यासाठी नाही, मी स्वतःला समजून घेण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून मला हे सेशन शेवटपर्यंत ऐकायचं आहे. एक कायम लक्षात ठेवा, आयुष्याचं सूत्र लक्षात ठेवा. काय? स्वतःला भेटण्यापेक्षा मोठा प्रवास नाही आणि स्वतःला स्वीकारण्यापेक्षा मोठं स्वातंत्र्यही नाही. पुन्हा, पुन्हा सांगते. स्वतःला भेटण्यापेक्षा मोठा प्रवास नाही. हाच प्रवास खूप मोठा आहे आणि स्वतःला स्वीकारा. त्यापेक्षा मोठं नाहीये. तेच खरं स्वातंत्र्य आहे. मी मला स्वीकारलं आणि चला तर मग आजपासून आपण अधिक जवळ जाण्याचा प्रवास सुरू करूया स्वतःचा. तुम्हाला माहिती आहे का? आता आजपासून प्रत्येक रविवारी परिवर्तन सेशन असेल स्वतः सोबतचं, स्वतःला घडवण्यासाठी. नक्कीच आपला बेस आहेच, परंतु काहीतरी वेगळं देण्याचा, अधिक देण्याचा, वेगळ्या पद्धतीने या ऊर्जेसह जुडण्याचा, स्वतःला ओळखण्याचा हा प्रवास करूया, असं अंतर्मनापासून आलं आणि म्हटलं, चला याही प्रवासाला सुरुवात करूया आणि आता पहिला प्रवास स्वतः सोबतचा प्रवास. बघा बरं, पुन्हा आपल्याला एक विचार करायचा आहे. पुन्हा प्रश्न, काय? आपण आयुष्यामध्ये किती लोकांना भेटतो? शेकडो, हजारो आहे ना? कोणी प्रवासात, कोणी कुठं, कोणी शाळेमध्ये, कोणी कॉलेजमध्ये, कोणी मैत्रिणी, हजारो. काही लोकं आपल्या जीवनामध्ये थोडा वेळ येतात. थोडा वेळ असतात ते आपल्या आयुष्यामध्ये. काही बरोबर बोलले. काही आयुष्यभर सोबत राहतात आणि आपल्याला आनंद देतात आणि काही आपल्याला आनंद देतात आणि काही आपल्याला बरोबर दुःख, वेदना देतात. तुमचे शब्द माझ्यासाठी अनमोल आहेत. एकदम बरोबर उत्तर देता तुम्ही. काही लोकं आपल्याला आयुष्याचे धडे देतात आणि आयुष्यामध्ये निघून जातात. आपण म्हणतो ना, मला धडा शिकवून गेला. असंही होते ना. या सर्व भेटींमध्ये एक भेट अशी आहे, की जे अनेक लोकांच्या आयुष्यात कधी घडतच नाही आणि ती म्हणजे काय? एकदम बरोबर. काय? माझीच माझ्याशी झालेली खरी भेट. स्वतःशी झालेली खरी भेट अनेक लोकांच्या आयुष्यात येत नाही. रोज आपण स्वतःचा चेहरा पाहतो, पण मनाचा आरसा किती वेळा बघतो त्या आरशात? आरशात चेहरा बघणं वेगळं आणि मनाचा आरसा बघणं वेगळं. शरीराची काळजी घेतो. आपण शरीराची काळजी घेतो, ज्ञान वाढवतो, पैसा कमावतो, आपल्या जगाशी, या समाजाशी, नातेवाईकांशी, सगळ्यांशी संबंध जपतो. कोणाच्या दुःखामध्ये, वेदनेमध्ये आपल्याला अनेक सगळ्या गोष्टी कळतात. पण आपल्या अंतर्मनाची विचारपूस किती वेळा करतो? किती वेळा करतो? कधी-कधी जीवन आपल्याला थांबवतं. एखाद्या अपयशामधून,
एखाद्या नात्यांच्या वेदनेमधून, कधी एखाद्या आजारामधून किंवा एखाद्या शांत संध्याकाळी थांबवतो ना, अनेक वेळा आयुष्यामध्ये कुठेतरी थांबावं लागतं आणि ना, एखाद्या शांत संध्याकाळी जीवन विचारतं, "तू इतका सगळ्यांसाठी जगला, पण स्वतःसाठी कधी जगलास? तू इतक्या भूमिका पार पाडल्यास, पण स्वतःसाठी कधी जगलास?" विचारते आहे तुमचं माझं प्रत्येकाचं मन मला, माझ्यामधला मी मला आणि तुम्हाला काय तेच जे मी आता तुम्हाला सांगितलं. काय इतका सगळ्यांसाठी जगलास, पण स्वतःसाठी कधी जगलास? सर्व सन्माननीय सदस्य, तुमचा आदर करून आज एक लक्ष, एक गोष्ट आणि एक लक्ष घेऊया. काय? गोष्ट लक्षात ठेवूया आणि नजरेसमोर लक्ष ठेवूया. काय? मला स्वतःला भेटायचं आहे. लक्षात घ्या, एकटेपणा आणि एकांत यामध्ये खूप मोठा फरक आहे. जेव्हा एकटेपणा असते ना, तेव्हा माणूस स्वतःपासून पडतो. एकटेपणा नको-नकोसा आहे प्रत्येकाला. पण जेव्हा एकांत असतो, तेव्हा माणूस स्वतःला भेटतो. म्हणून एकांत मिळाला तर ती शिक्षा नाही, आत्मसंवादाचं द्वार आहे असं समजा. कधी फेटाळणी झाली, कधी दुरावा आला, कधी एकटेपणा आयुष्यामध्ये आला, तर आम्ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळत असताना सांगतो, की आजची ती वेळ आहे स्वतःला शोध. स्वतःसोबत ओळख करून घेण्याची हीच ती वेळ. ऋषी, मुनी, महात्मे आपल्या भारतीय चिंतनामध्ये नेहमी निघतं. काय? ऋषी, मुनी, महात्मे ते जंगलामध्ये पळून गेले म्हणून महान झाले नाही. नाही. तर ते महान झाले कारण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या अंतर्मनाला ऐकायला शिकलं. आपल्याला काही जंगलात जाण्याची गरज नाही. आपल्याला दररोज छोटेसे काही मिनिट स्वतःकडे परत येण्याची गरज आहे. बघा बरं, माझ्यासाठी शांत डोळे बंद करा. करा सगळ्यांनी. शांत डोळे बंद करा आणि जे अनेक सदस्य 1 मिनिट आपण जे स्क्रीनवर दिसतात त्यांना समोर ठेवूया. बाकीच्यांना हाईड करूया. हो ना? हां. हो. स्क्रीनवर जास्त लोकांची गरज नाही. ज्यांचा व्हिडिओ सुरू आहे, अधिक छान संवाद. शांत डोळे बंद करा. करा बरं डोळे बंद तुमचे. स्वतःसोबत साधा बरं संवाद. विचारा स्वतःला, आज माझं मन स्वतःला काय सांगू इच्छित आहे? आज माझं मन स्वतःला काय सांगू इच्छित आहे? उत्तर शोधू नका. फक्त ऐका. कदाचित आज अनेक दिवसांनी तुम्ही स्वतःचा आवाज ऐकाल. गुरुबंधू, सन्माननीय सदस्य, माता भगिनींनो,
आयुष्यामध्ये अनेक गुरु भेटतात, अनेक पुस्तकं भेटतात आणि अनेक मार्गदर्शक सुद्धा भेटतात. जोपर्यंत स्वतःचं अंतर्मन जागं होत नाही, तोपर्यंत खऱ्या परिवर्तनाचा प्रवास सुरू होत नाही. आज आपण त्या प्रवासाचं पहिलं दार उघडलं आहे. आयुष्याचं खरं सूत्र, जीवनाचं सूत्र काय? जगातील सर्वात मौल्यवान भेट म्हणजे स्वतःशी प्रामाणिकपणे झालेली भेट आहे. नक्कीच डोळे उघडू शकता. स्वतःसोबतचा प्रवास करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटते, की माझे विचार म्हणजे मी आहे. बघूया बरं, माझे विचार आणि मी वेगळे आहेत का? सर्वात महत्वाचा प्रश्न काय? मगा विचारलेला. मी कोण? करा, विचार करा. मी कोण आहे? आणि त्या बंद डोळ्यांना काहीच शांत, शांत, हलू नका. शांत. पुन्हा डोळे बंद. मी कोण आहे? मी नेमका कोण? उत्तर देण्याची घाई नका करू. हं. फक्त निरीक्षण करू आज. आजचं सेशन फक्त निरीक्षणाचं. फक्त तुमच्या मनामध्ये येणारे विचार बघा. एक विचार आला, गेला. दुसरा विचार आला, तोही गेला. एखादी आठवण आली, उद्याची काळजी आली, एखाद्या व्यक्तीचा चेहरा कदाचित समोर आला असेल. आता डोळे उघडू शकता. आता मी तुम्हाला विचारत आहे, की हे विचार तुम्ही बोलवले होते का? पण आले ना? पण आले ना? ते स्वतः आले आणि स्वतः बहुत बढिया. स्वतः निघून गेले. मग एक प्रश्न पुन्हा निर्माण होतो. काय? जर विचार येतात आणि विचार जातात, तर मग त्यांना पाहणारा कोण आहे? विचार येतात आणि जातात, तर मग त्यांना पाहणारा कोण आहे? बघा, समजा, समजा आपण रेल्वे स्टेशनवर उभे आहोत. ओके. एकदम रिलॅक्स सुजाता, रिलॅक्सपणे ऐका फक्त. हं. काय? समजा आपण ना रेल्वे स्टेशनवर उभं आहे. ओके. गाड्या येतात, जातात, येतात, जातात. आपण प्रत्येक गाडीत बसतो का? नाही ना. आपण त्यांना फक्त बघतो. आपल्याला गरज आहे त्या गाडीमध्ये बसतो. हो ना? विचारही अशाच ट्रेन आहेत, अशाच गाड्या आहेत बस स्टँडवरच्या म्हणा, रेल्वे स्टेशनवरच्या म्हणा. त्या प्रत्येक विचारामध्ये बसण्याची गरज नाही. त्या प्रत्येक विचारावर विश्वासही ठेवण्याची गरज नाही.
काही विचार फक्त पाहायचे असतात, फक्त पाहायचे असतात. आपण कधी-कधी काय म्हणतो ना, माझं मन ना मला खूप त्रास देतं. कोणाकोणाला येतो हा शब्द कधी-कधी. माझं मन मला खूपच त्रास देऊन राहिला. येतं ना? बाकीच्यांचं नाही? एवढ्यांचंच फक्त? हां. कारण तुम्हाला असं नको वाटायला, की मॅडम मेडिटेशन घेत आहेत, झाले ध्यानस्थ अविनाश दादा. नाही ना? हां. बऱ्याच वेळा असंच होते. आपण काय म्हणतो, माझं मन मला त्रास देतं. आजपासून एक दृष्टिकोन स्वीकारूया का? मन त्रास देत नाही. फक्त मन, मन फक्त विचार निर्माण करतं आणि तेव्हा त्रास सुरू होतो. आणि मन फक्त विचार निर्माण करतो, तेव्हा त्रास सुरू होतो, जेव्हा तुम्ही जेव्हा आपण प्रत्येक विचाराला अंतिम सत्य समजतो, तेव्हा त्रास होतो. मग आता आला एखादा नकारात्मक विचार, तर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे का? अनेक येणार. आपण शिकलो आहे. काय? 95% विचार नकारात्मक आणि 5 सकारात्मक. फक्त नकारात्मक विचार आला आणि त्या नकारात्मक विचाराची तुम्हाला भीती वाटते. आजचं सेशन माहितीये काय? काही अनेक लोकांनी माझ्यापर्यंत बरेच विषय पाठवले आणि त्यांच्या मनामधल्या काही गोष्टी, ज्या गोष्टींचा त्यांना त्रास होत होता, त्या त्रासासाठी म्हणून आजचं सेशन घेत आहे. आज ना हजर असतील तर खूपच उत्तम, नसले तर व्हिडिओ बघतील. जेव्हा एखादा नकारात्मक विचार येईल, त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा नाही. फक्त स्वतःला विचारा, हा विचार आहे की अंतिम सत्य आहे? हा विचार आहे की सत्य आहे? हा प्रश्न एकच प्रश्न विचारा. हा प्रश्न तुमच्या जीवनाचा पूर्ण प्रवास बदलू शकतो. याला साक्षी भाव म्हणतात. अध्यात्म, ज्ञान परंपरेमध्ये याला साक्षी भाव म्हटलं जातं आणि साक्षी भाव म्हणजे काय? तर विचारांसोबत युद्ध करणं नाही, विचारांना दाबून ठेवणं नाही, तर विचारांकडे जागरूकपणे पाहण्याची ती कला, साक्षी भाव. आता एक करायचं, दररोज स्वतःसाठी किती वेळ द्यायचा? फक्त 1 मिनिट. दिवसभरामध्ये 1 3 मिनिट स्वतःसाठी. कोण-कोण तयार आहे द्यायला? फक्त 3 मिनिट स्वतःसाठी. कोण-कोण तयार आहे? माझा हात बघा, एवढं. तुम्ही असा करून राहिले. हां. येस. काय करायचं आहे? 1 मिनिट, 1 मिनिट 3 वेळा फक्त दिवसभरामधून. थोडंसं थांबा आणि स्वतःला विचारा, आता, आता या क्षणी माझ्या मनामध्ये काय बरं विचार सुरू आहे? आता, जस्ट या क्षणी माझ्या मनात काय विचार सुरू आहे? आणि मग आपण पाहिलं त्याप्रमाणे फक्त बघा. निर्णय नाही द्यायचा, फक्त बघा. बदलायचा पण प्रयत्न करायचा नाही. फक्त निरीक्षण करायचं. आणि हे जागरूकतेची सुरुवात निरीक्षणामधून येते. निरीक्षणामधून या जागरूकतेची सुरुवात सुरू होणार. जास्त कठीण होतं का आजचं सेशन? समजत आहे? ओके. लक्षात घ्या,
आयुष्य समजून घ्या. त्या प्रत्येक विचारावर विश्वास ठेवणं आवश्यक नाही. त्या प्रत्येक विचाराकडे जागरूकतेने पाहण्याची गरज आहे. जागरूकतेने पाहणं आवश्यक आहे. आणि कदाचित जर आपण असं केलं, रोजची इनमीन 3 मिनिट सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा जेव्हा लक्षात येईल तेव्हा स्वतःकडे जागरूकतेने पाहणं आणि आजपासून जर तुम्ही करायला लागलात, तर माहिती आहे काय? तर आपण स्वतःला एक मोठं गिफ्ट दिलं असं समजूया. स्वतःसाठी हे खूप गरजेचं आहे. या विचारांच्या गर्दीमधून स्वतःच्या शांत साक्षीची ती पहिली ओळख होईल. आणि जर तुम्ही असं केलं तर स्वतःला म्हणा थँक यू. खूप धन्यवाद. स्वतःचे तेवढे आभार माना. चालू पुढे. पुन्हा, पुन्हा एक प्रश्न तुम्हालाच. आज तर मॅडम सगळे प्रश्नच विचारतायत. आज आपल्याला स्वतःसोबत ओळख करायची आहे. मला माझ्यासोबत, तुम्हाला तुमच्यासोबत. मग प्रश्न तर येणारच. हो की नाही? येणारच. पुन्हा एक प्रश्न तुम्हाला. शेवटी तुम्ही तुमच्या भावनांना केव्हा नाकारलं होतं? आणि केव्हा, कधी नाकारलं होतं तुम्ही भावनांना? कधी रडू येतं, पण स्वतःलाच म्हटलं, "रडायचं नाही, तू मुलगा आहेस." कधी थकला होता, "थकायचं नाहीस, तू बाई आहेस, तुला हे करणंच गरजेचं आहे." भीती वाटली, पण मनाला म्हटलं, की "मी मजबूत आहे, मला नाही वाटत भीती." मन दुःखी आहे, पण चेहऱ्यावर हसू आणलं. पण कधी ना कधी प्रत्येक जण, तुम्ही, मी, आपण सगळेजण कधी ना कधी असं करतोच. करतो ना? कारण ना, आपल्याला भावना व्यक्त करायला शिकवलं जात नाही. भावना लपवायला शिकवलं जातं. लपवायला शिकवलं की नाही सगळ्यांनी? सगळे हसले तुम्ही. एक वेगळी दृष्टीने आपण बघूया. प्रत्येक भावना ही सुद्धा संदेश असते. मेंदूचा, शरीराला, मनाचा संदेश आहे तो. ती काही शिक्षा नाहीये. भावना व्यक्त करणं म्हणजे काही कमजोरी नाहीये. ते आपल्या अंतर्मनाचा ठाव आहे, आपल्या अंतर्मनाचं पत्र आहे ते. अंतर्मनाचा संदेश आहेत त्या भावना. घ्या कधीतरी एकांतात रडून. आला रडू की. समजा घराला एखाद्या ठिकाणी घर, ऑफिस काहीतरी आहे. ओके. आणि तिथे धूळ झाली की किंवा मग अग्नीसाठी किंवा अनेक गोष्टींसाठी ऑफिसेसमध्ये अ, अलार्म लावलेले असतात, आहे ना? मग साधी तिथे त्या ऑफिसमध्ये अगरबत्ती जरी लावली ना, तरीही अलार्म वाजतो. होते असं? आहेत मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये, काही घरांमध्ये सुद्धा आहे. आणि जर का अचानक अलार्म वाजायला लागला, अलार्म फोडसान का? तो सायरन फोडसाल का? अलार्म, सायरन काय म्हणता तुम्ही? नाही ना. ती ती सिच्युएशन कुठं आलेली आहे? आपण तो धूर कुठून येत आहे ते शोधणार. बरोबर?
अलार्म तर काही कोणी फोडायला जाणार नाही. सेम तशीच गोष्ट आहे. काय? राग, भीती, दुःख, ती अपराधाची भावना, ती द्वेषाची भावना, ती संतापाची भावना, ती वेदनेची भावना, ह्या भावना आपल्या त्या अलार्म सारख्या आहेत आणि त्या सांगतात, की बघा इथं दूर आहे, इथं लक्ष देण्याची गरज आहे. द्वेष येत आहे मनामध्ये, तर ती सांगते आहे, की तुला इथं लक्ष देण्याची गरज आहे. त्या दाबून नाही टाकल्या जाणार, त्या फोडून नाही टाकल्या जाणार. आणि त्या भावना सेम त्या भावना दाबल्या तर त्या काही नाहीशा होत नाहीत. त्या शांतपणे मनातल्या मनामध्ये अनेकदा फक्त मनातच नाही तर शरीरामध्ये सुद्धा साठत साठत राहतात आणि मग त्या कधी स्फोट करतात तर कधी शरीरामध्ये गुठळ्या निर्माण करतात. शरीराच्या वेदनांमधून तुमचं तर सगळं पाठच आहे. बाहेर पडतात. मग आपण म्हणतो बाई हे आजार, ते आजार. हो ना? आणि म्हणून आल्या कुठल्या भावना मनामध्ये, तर त्या भावनांपासून पडून जायचं नाही. काय करायचं पुन्हा? भावनांचं नियोजन सुद्धा काय करायचं तेही बघणं गरजेचं आहे. नक्कीच त्या भावनांपासून पडून जाऊ नका. त्या भावनांकडे प्रेमाने बघा. प्रॅक्टिस करूया का? प्रेमाने भावनांकडे कसं बघायचं? समजा एखादी भावना आली, एखाद्याचा राग आला. रागाची पण भावना आहे ना? राग आला तर त्या रागाकडे थोडंसं बघूया. त्याला राग का येतो आहे? माझी थोडी चिडचिड झाली. तर अगदी प्रेमाने हे का झालं आहे? का होत आहे? हे बघूया. म्हणजे की हे मला काय शिकवत आहे सध्या? मला एखाद्याचा द्वेष निर्माण झाला माझ्या मनामध्ये, तर ही द्वेष भावना मला काय शिकवत आहे? आणि ना, जसं आपण हा प्रश्न स्वतःला विचारू प्रेमाने, तेव्हा भावनांसोबतचा संघर्ष संपेल आणि समजुतीचा प्रवास सुरू होईल. प्रेमपूर्ण करुणाभाव. आपण शिकलो आहे. प्रेमाने राहा, करुणेने राहा आणि आपल्या संत परंपरेमध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचा सद्गुण सांगितलेला आहे. काय? तर प्रेमपूर्ण करुणाभाव. पण ही करुणा, ही प्रेमपूर्ण करुणाभाव हा इतरांसाठीचाच गुण नाही. पहिले स्वतःसाठी करुणा आवश्यक आहे. का? कारण जो स्वतः सोबत करुणामय आहे, तोच इतरांसोबत करुणामय होऊ शकतो. जी व्यक्ती स्वतःवर प्रेम करते, तीच या जगावर प्रेम करू शकते. अन्यथा आता स्वतःसोबत एक निर्णय घ्या. आज स्वतःसोबत एक निर्णय घ्या. काय? की आजपासून मी माझ्या भावनांसोबत युद्ध करणार नाही. मी माझ्या भावनांना ऐकेल, माझ्या भावनांना समजून घेईल आणि जागरूकतेने त्यांना मार्गदर्शन करेल. मी बघेल की ह्या भावना मला काय शिकवत आहेत. त्या नकारात्मक जरी भावना असल्या, तरीही त्या शत्रू नाहीत. त्या अंतर्मनाने पाठवलेले संदेश आहेत आपल्याला.
संदेश समजून घ्या. संदेश आणणाराला शिक्षा करू नका. ज्यांनी संदेश वाहून आणला त्यांना शिक्षा करू नका. तो संदेश समजून घेण्याची गरज आहे. ते समजून घ्यायला लागलात तर कदाचित आजपासून आपण अधिक स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करू. बघूया, आपलं बाहेरचं जग बदलायला लागेल. चलायचं पुढे. अधिक पुढे जाऊया आणि आता कदाचित तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलेल. ज्याचा आपण स्वीकार करत नाही, आपण त्यापासून मुक्तच होऊ शकत नाही. अनेकदा आपण काय म्हणतो ना, मला राग नाही आला पाहिजे. आहे ना, मॅडम मी तर ध्यान करते, मला राग नाही आला पाहिजे. मला भीती नाही वाटली पाहिजे. माझ्याकडून चूक झाली नाही पाहिजे. असं काय काय वाटते तुम्हाला आधी? काय काय व्हायला नको असं वाटते? बहुत बढिया. माझ्याकडून जे होऊ नये तेच होतं. होते ना? आपण म्हणतो ना, ज्या गोष्टींना आपण अडवतो ना, तेच आयुष्यात घडतं. असं का? असं म्हणतात ना, जेथे काही भीती आहे तेथेच अंधार पडतो. सेम. हां. आहे ना, ज्या गोष्टीला अडवतो तेच घडतं. हे व्हायला पुन्हा एखादी गोष्ट झाली, तर हे व्हायला नको होतं, ते व्हायला नको होतं. असं मी म्हणायला नको होतं, मी असं बोलायला नको होतं. तेव्हा मी असं वागायला नको होतं, तेव्हा तो विचार करायला नको होतं, तेव्हा हे व्हायला नको. हजारो गोष्टी आहेत. आणि या क्षणापासून खरा संघर्ष सुरू होतो. बरोबर? कारण जे वास्तव आहे ना, वास्तवासोबत नाही, तर जे असून नाही, या मनातल्या कल्पनांसोबत आपली लढाई सुरू असते. हे नाही पाहिजे, मी फेल नाही झालो पाहिजे, भाजीत मीठ जास्त नाही झालं पाहिजे, जे व्हायला नको. जे व्हायला हवं आहे त्याकडे लक्ष नाही आहे. ज्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू ते होईल की नाही? मला सांगा बरं. समजा आपल्या हातामध्ये एक दोरी आहे. आपल्या हातात एक दोरी आहे आणि ही घट्ट पकडून ठेवली. जितकी घट्ट पकड तेवढा अधिक ताण. पण जर दोरी सोडण्यासाठी ते अगोदर हातात आहे हे मान्य करावं लागेल ना, की ही दोरी माझ्या हातात आहे. हिचा स्वीकार करावा लागेल. हिला उघड्या डोळ्यांनी बघावं लागेल, की हिला मी पकडलं आहे. हिला जर सोडायचं आहे, तर हिला मी पकडलं आहे हे लक्षात ठेवावं लागेल. ही माझ्या हातात का आहे? कारण मी हिला पकडलं आहे. म्हणजे हे लक्षात घेणं, एखादी गोष्टी माझ्याकडे आहे काय? त्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वीकार करणं, एक्सेप्टन्स म्हणतात त्याला. याला काही पराभव नाही म्हणत, हार मानणं नाही म्हणत, स्वीकार म्हणतात. आणि स्वीकार म्हणजे हार मानणं नाही आहे, सत्याकडे उघड्या डोळ्यांनी बघणं आहे. ते दुःख, ती वेदना, ती भीती मी धरून ठेवली आहे, हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आतल्या डोळ्यांनी ते बघावं लागेल आणि ते स्वीकारण्याची ताकद, धैर्य स्वतःमध्ये निर्माण करावं लागेल. आपलं भारतीय तत्वज्ञानामध्ये एक सांगितलेला आहे शब्द, काय माहितीये का? यथाभूत दर्शन. म्हणजे काय? जसं आहे तसं बघण्याची क्षमता. ठीक आहे, मला भीती आहे, आहे.
आहे, कळते आहे. एखादी गोष्ट चुकली माझ्या हातून. येस, आय एक्सेप्ट मी स्वीकारलंय. झाली आहे चूक. व्हायला नको होती माहीत आहे, पण झाली आहे हे मान्य करूया. मग तो पूर्वग्रह असेल, मग एखादी इच्छा असेल, एखादी भीती असेल, जसं आहे तसं बघूया. आपला चष्मा असतो समाजाचा, आपला आपण त्या चष्म्यातून बघत असतो, की हे असंच पाहिजे होतं. ते त्या चष्म्यामधून नाही. माझी इच्छा, माझी भीती, माझा एखादा असलेला समज, गैरसमज, पूर्वग्रह या चष्म्यामधून नाही, तर निर्मळपणे जागरूकतेमधून बघायचं आहे. जसंच तसं बघणं. आपण एखाद्या ठिकाणी क्लास करत असतानाही काय बघतो माहिती का? की नाही, नाही यांनी ना असं सांगायला पाहिजे, यांनी ना असं शिकवायला पाहिजे. होते ना बऱ्याच वेळा. कारण आपण पूर्वग्रह घेऊन गेलेलो असतो. तुम्ही अनेक जण इकडे-तिकडे कुठेतरी गेले, की तुम्ही तिथं शोधता मंजुश्री मॅडम. हो ना. आपण आपले गुरु शोधत असतो. मी माझ्या गुरूंना जिथे-तिथे शोधत असते. सेम तसं होतं. ती चूक आहे. जसं आहे तसं. एखादं मूल आहे, मोठं मूल आहे, छोटं मूल आहे, मोठं छान आहे, हुशार आहे, छोटाही हुशारच असला पाहिजे असं कोणी सांगितलं? असं कोणी सांगितलं? नक्कीच असावं असं वाटणं हा आपला चष्मा आहे. ही माझी इच्छा आहे. ओके? ही माझी इच्छा आहे. या या चष्म्यामधून मला काही गोष्टी बघायच्या नाहीत किंवा माझी मैत्रीण खूप सुंदर ड्रॉइंग करते, ती खूप छान गाते. मी मी तशी नाही, मी तसा नाही. मी त्या चष्म्यामधून का स्वतःला बघतोय? मी माझ्याकडे निर्मळ जागरूकतेने पाहिलं पाहिजे. काय मी जसा आहे तसा आहे. मग मला बदल करण्याची संधी मिळेल, एवढं लक्षात घ्या. जोपर्यंत मी माझ्यामधला एखादा भाग, एखादा गुण नाकारतो आहे, की मला अपयश मिळालं आहे, ते लोकं पुढे गेले, मी मागे राहिलो आहे. हा जो भाग आहे ना स्वतःमधला कमी लेखण्याचा, हा जो मी नाकारतोय ना, कदाचित एखादी चूक विचारा स्वतःला, की मी, तुम्ही. स्वतःमधला असं काही आहे का, की जे मी स्वीकारत नाहीये, त्याला मी नाकारतो आहे, दूर करतो आहे. मला आवडत नाही आहे ते. समजा एखादी चूक, एखादी भीती, एखादी आठवण, झालेली एखादी गोष्ट हातामधून किंवा आयुष्यामध्ये आलेली ती एखादी अपूर्णता, तुटलेलं एखादं नातं, दिलेल्या वेदना, सहन केलेल्या वेदना, हजारो गोष्टी येतील. हे बघा, त्यापासून पळून जायचं नाही. त्या गोष्टींकडे प्रेमाने बघायचं. शांतपणे स्वतःला सांगायचं, की "मी तुला बघत आहे. मी तुझ्याशी लढत आहे. आपण दोघं म्हणून पुढे जा. मी तुझ्याशी लढत नाही." चुकीचा शब्द वापरला गेला. "मी तुला बघतो आहे, त्या वेदनेला मी तुला बघते आहे, बघत आहे. मी आपलं भांडण नाही आहे. आपण दोघं मिळून पुढे जाऊया." म्हणजे त्या वेदनेसह त्या अपयशासह, त्या भीतीसह, त्या अनेक सगळ्या कमतरतेसह आपल्याला पुढे जायचं आहे. तेव्हा कुठेतरी संघर्ष कमी होतो. करुणा जन्माला यायला लागते. एखादा अवयवाची कमी आहे शरीरामध्ये. का? मलाच असं का? का मलाच असं? माझ्याच सोबत का? हे माझ्याच सोबत का? हे भांडण असते की नाही? त्या क्षणी स्वतःला सांगा, काय? मी स्वीकारत आहे. लढाई नाही आहे. मी तुला बघत आहे. मी तुझ्याशी लढत नाही. माझ्यासोबत काय नाही, तर माझ्यासोबत जे काही आहे ना, त्यासोबत मला पुढे जायचं आहे आणि बघा त्या क्षणाला संघर्ष कमी होतो की नाही होत तर. तेथून निर्माण होते करुणाभाव आणि ती आहे पहिलं परिवर्तनाचं किरण. माझ्यासोबत जे काही झालं, ते झालं. पण यासह मला पुढे निघायचं आहे. या विषयात इथं कोणाला काही बोलायचं आहे का?
काय समजलं इथं इथं, की मला स्वीकारायचं आहे. हात वर करा. मला अमुक-अमुक गोष्ट स्वीकारायची आहे किंवा आपण अमुक-अमुक गोष्ट स्वीकारू शकतो. असं काही आहे का? पटकन सांगा. म्हणजे मला समजेल की तुम्हाला सेशन समजलं. विशाखा माईक सुरू करा. हां. कांबळी माईक सुरू करा. हां. की स्वीकार म्हणजे काय समजलं का? हां. विशाखा समजलं का? चला तुमचा माईक बंद केला. मध्ये दुसऱ्याचाच कोणाचा तरी सुरू झाला होता. वेळ लागला थोडासा. ओके. मला अंगठा दाखवा फक्त. ओके. पुढे चलू? येस. हां. बघा हां, माईक तुम्ही पटकन सुरू करायची. ओके. दीप्ती माळकर. आत्मनमस्ते मॅडम. हं. आत्मनमस्ते सर्वांना. आज मॅडमचे सेशन तर ऐकून मला आजच माझ्या मनात आलेलं, मॅडम कुठे बोलतात ना काय, माझ्याशी काय मॅडमची नाळ जुळले काय माहित नाही. कारण की मी आजच बोलत होती, काय माझा संघर्ष चाललाय की संपतच नाहीये आणि त्याचं उत्तर मॅडमनी तिथे दिलं. मला त्या ओके. प्रश्नाचं उत्तर आलं. मी म्हणते युनिव्हर्स माझ्याकडनं प्रत्येक गोष्ट 2-2 का करून घेतोय? एक संपले की दुसरी आणि प्रत्येक टाईमाला 2-2 संघर्ष 2 गोष्टी माझ्याबरोबर चालू असतात. हां. तसं ओके. म्हणजे झोपायला पण 4 तास पण भेटत नाही तेवढा संघर्ष चालू आहे माझा. त्याचं उत्तर ओके. मॅडमनी मला दिलं. अच्छा. म्हणजे कुठेतरी गोष्टी समजायला लागल्या आहेत. माझं सेशन योग्य रस्त्याने सुरू आहे, असं मी मानू का, दीप्तीताई? हो, हो. मला ओके. थँक यू. प्रश्नाचं उत्तर मिळालं तुमच्याकडून. ठीक आहे. थोडंसं पुढे चलूया. थोडंसं पुढे चलूया. ओके. म्हणजे मलाही समजते की हो गड्या आपण बघा, बघा हां. लक्षात घ्या. लक्षात ठेवा. बीज. पण बी बीज मातीचा स्वीकार करतं. बीज मातीचा स्वीकार करतं, एक्सेप्ट करते मातीला आणि म्हणून ते वृक्ष होते. नदी नदीला अनेक वळणं येतात. येतात ना? नदीला अनेक वळणं येतात. वळणावळणाने ती जाते. ती तिच्या वळणांचा स्वीकार करते आणि मग ती समुद्रापर्यंत पोहोचते. माणूस, प्रत्येक व्यक्ती स्वतःचा स्वीकार करतो आणि म्हणून तो स्वतःच्या सर्वोच्च क्षमतेकडे प्रवास करू लागतो. आज करायचा का? मी माझ्या अपूर्णतेचा सुद्धा स्वीकार करत आहे. कारण या स्वीकारामधून माझं परिपूर्णत्व फुलणार आहे. जेव्हा मी माझं अपूर्णत्व, माझ्यामधली कमी आय एक्सेप्ट आणि म्हणून दररोज सकाळी काय माझं स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. आपण म्हणतो ना एक्सेप्टन्ससाठी. मी माझ्या अपूर्णतेचा स्वीकार करते. मी माझ्या म्हणा स्वतः प्रत्येकाने, मी माझ्या अपूर्णतेचा स्वीकार करतो. कारण याच स्वीकारामधून माझं परिपूर्णत्व फुलणार आहे. बहुत बढिया. लक्षात घ्या, जीवनाचं सूत्र असं आहे, स्वीकार म्हणजे थांबणं नाही. मी स्वतःला स्वीकारलं म्हणजे थांबलो असं नाही, तर स्वीकार म्हणजे योग्य दिशेने चालायला सुरुवात करणं आहे. कदाचित आज तुम्ही स्वतःला माफ करण्याच्या, स्वतःला स्वीकारण्याच्या आणि स्वतःवर प्रेम करण्याच्या प्रवासाची खरी पहिली पायरी चढली आहे. हे जर तुम्हाला समजलं आहे, स्वीकारलं आहे, तर स्वतःला धन्यवाद म्हणा. धन्यवाद म्हणा स्वतःला.
सन्माननीय सदस्य. हा, हे काही एखादं सेशन नाही किंवा एखादं व्याख्यान नाही, तर हे मला माझ्या नव्या जीवन दृष्टीचा प्रारंभ करायचा आहे. काय केलं आहे आपण? स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या विचारांकडे बघायला शिकलो आहे. भावनांना समजून घ्यायला शिकलो आहे आणि स्वतःचा स्वीकार करण्याचं धैर्य स्वतःमध्ये जागृत केलं आहे. इथपर्यंत पोहोचलो आपण? ओके. आणि हळू आपण आता स्वतःच्या अंतर्मनाच्या दारापर्यंत येऊन पोहोचलो आहे. अंतर्मनाच्या दारापर्यंत. सन्माननीय. जीवन जीवन बदलतं. ते एका मोठ्या निर्णयामुळेच असं काही नाही. जीवन बदलतं आपल्या लहान लहान जागरूक क्षणांची जशी संख्या वाढू लागते ना, तसं जीवन बदलतं. तसं आयुष्य हळू खूप छान व्हायला लागतं. हा प्रवास खूप सुंदर आहे. आपण कोण आहे? तुम्ही कोण आहे यापेक्षा महत्वाचं आहे, की आजपासून तुम्ही किती जागरूकपणे जगणार आहात. जगत असताना मी माझी जागरूकता, साक्षी भाव महत्वाचं. जसं की रोज सकाळी रोज सकाळी सूर्य उगवतो. गडबड करतो? कधी गडबड करत नाही. फक्त तो त्याचं कार्य सातत्याने करत राहतो. आणि मग काय होतो? तो सातत्याने त्याचं कार्य करतो आणि मग हळू अंधार मागे सरकतो. प्रकाश येतो. पृथ्वी फिरू देत किंवा सूर्य फिरू देत, पण प्रक्रिया सुरू आहे ना सातत्याने. अंधार आहे आता. आता संध्याकाळ झाली आहे, अंधार आहे. हे सुरूच आहे म्हणून प्रकाश येणार आहे ना. त्या प्रकाशाची वाट बघतो ना आपण. जसा तो हळू अंधार मागे टाकला जातो, तसा अंतर्मनाचं परिवर्तनही तसंच. ते काही एका दिवसात होत नाही. दररोजच्या जागरूकतेमधून हे परिवर्तन होणार आहे. शांतपणे आणि सातत्याने घडणार आहे. घडत जाणार आहे. रोज मग सांगितल्याप्रमाणे काय करायचं? रोज स्वतःसोबत थोडंसं शांत बसायचं. बघायचं की माझ्या मनात काय चाललं आहे, हे रोज बघायला सुरुवात कर. जरा बसा स्वतःसोबत शांत कधीतरी. तो दिवस मावळायला आला, की स्वतःला शाबासकी द्या, कौतुक करा कधीतरी. आज छान कर्तृत्व केलंस गं. जागरूकतेच्या दिशेने टाकलेलं छोटं छोटं पाऊल सुद्धा खूप महत्वाचं असते. आज तुला राग आला, तेव्हा तू विचार केला, हा मला का येत आहे? यासाठी स्वतःला शाबासकी द्या उद्या. करून तर बघा. एक पाऊल महत्वाचं असतं. जागरूकतेच्या दिशेने जेव्हा आपण पावलं टाकतो, ते एक पाऊल महत्वाचं असतं. करायचं मग उद्यापासून, की आजपासून? आपल्याला काय होते ना, बघा, आपल्याला स्वतःला बदलण्याची एवढी घाई असते, की आज काय
सेशन झालं ना, मॅडम मला उद्यापासून स्वतःत बदल वाटला पाहिजे. आज काय ग्रँडमास्टर झालं ना, लगेच सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. हो ना? खूप जास्त घाई असते आपल्याला स्वतःची. स्वतःला बदलण्याच्या त्या घाईमध्ये स्वतःला समजून घेण्याची संधीच आपण देत नाही. आजपासून घाई कमी करूया. स्वतः सोबत चालायला लागूया. आपण स्वतः सोबत चालणार. स्वतः सोबत प्रेमाने, संयमाने आणि जागरूकतेने. ओके? स्वतः म्हणजे ना, आता आपण ना स्वतःसोबतचं नातं छान करायला लागूया. स्वतःसोबत जगायला, स्वतःसोबत वेळ घालवायला लागूया जागरूकपणे. आपल्याला ना मोठा बदल एका दिवसात घडत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. एका क्षणात काही मोठा बदल घडत नसतो. पण प्रत्येक जागरूक क्षण मोठा जो भविष्यात बदल होणार आहे ना, त्याचं बीज रोवत असतो. पेरणी होत असते. आणि ती शांततेची, ती जागरूकतेची पेरणी उद्या वटवृक्ष, मोठं वटवृक्ष होणार आहे. बघा, जर काय हा संवाद, आजचा तुमचा, माझा संवाद जर या सेशन पुरता राहिला आणि मग तुम्ही गेलात आणि विसरून गेले, मग त्याचा काही फायदा होईल का? तर मग काय होईल माहिती आहे का? मॅडमनी खूप छान सेशन घेतलं. वाह! झालं. हे होईल. पण जर हा संवाद उद्या सकाळी तुमच्या पहिल्या विचारामध्ये उतरला, तुमच्या पहिल्या शब्दात उमटला, तुमच्या पहिल्या कृतीमध्ये दिसला, तर मग आत्ताचा हा दिवस तुमच्या आयुष्यामधील एक नवा प्रारंभ ठरणार आहे. काय करायचं तुम्ही ठरवा. ज्ञान, या ज्ञानाचं खरं सौंदर्य काही ते ज्ञान ऐकण्यामध्ये नसतं. ज्ञान जगण्यात असते. आणि ध्यानाचं खरं सामर्थ्य डोळे मिटण्यात नाही, डोळे उघडल्यानंतर सुद्धा जागरूक राहण्यात आहे. नाही समजलं? डोळे बंद करून ध्यान करूया आणि ध्यान झाल्यानंतर माझ्या विचारांप्रती जर मी जागरूक आहे, तर ते ध्यान अवस्थेमध्ये राहणं हे महत्वाचं. रात्रंदिवस ध्यान केलं आणि या नियमांचं पालन केलं नाही, त्याचा फायदा. जसं ज्ञानाचं खरं सौंदर्य हे ऐकण्यात नाही, ते जगण्यात आहे. ध्यानाचं खरं सामर्थ्य ते डोळे फक्त मिटण्यात नाही, तर डोळे उघडल्यानंतर सुद्धा जागरूक राहण्यामध्ये आहे. आणि तशीच आध्यात्मिकतेची खरी परीक्षा मंदिरात होत नाही. आध्यात्मिकतेची खरी परीक्षा आहे, ती आपल्या दैनंदिन जीवनात सुरू होते. मी काय करते? एक करूया, एक करूया. अनेक वेळा एखादी व्यक्ती, एखादं कोणी आपल्याशी कठोर बोललं, तेव्हा त्यांना लगेच उत्तर देण्याऐवजी आपण काय करूया? दीर्घ श्वास घेऊया. पुन्हा तेच काय? जर आला राग, तर विचारूया स्वतःला, सांगूया स्वतःला काय, की आता माझ्या जागरूकतेची परीक्षा सुरू झाली आहे का? मगा दीप्तीने म्हटलं, "मॅडम, मला वेळच मिळत नाहीये. एवढी माझी परीक्षा सुरू आहे. काय? आता माझ्या जागरूकतेची परीक्षा सुरू झालेली आहे का?" द्वेष भावना आल्या. अच्छा, आता मी जागरूक आहे की नाही याची परीक्षा सुरू झाली आहे का? मग आपण काय करणार? बघा, आनंद मिळाला ना आयुष्यामध्ये, तो मनापासून अनुभवा. त्या
आयुष्यामध्ये आलेल्या आनंदाचा मनमुराद आस्वाद घ्या. आणि जेव्हा दुःख येईल त्याला सुद्धा आदराने जगू द्या, जागा द्या. आली वेदना, आलं दुःख, झालं आहे आयुष्यामध्ये, ठीक आहे, एक्सेप्ट करूया आणि त्याच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करूया. जीवन कोणत्याही एका भावनेचं नाव नाही आहे. जीवन म्हणजे फक्त आनंदच किंवा दुःखच असं नाही. कोणत्याच एका भावनेचं नाव नाहीये जीवन. जीवन प्रत्येक अनुभवामधून अधिक जागृत होत जाण्याचा प्रवास आहे, की येथे मी काय शिकलो? अधिक जागृत होण्याचा तो प्रवास आहे. आजचं सेशन संपल्यानंतर पुन्हा तेच लोकं भेटणार आहेत. पुन्हा तेच कामं असणार आहेत. पुन्हा त्याच जबाबदाऱ्या असतील आणि कदाचित अडचणी सुद्धा त्याच असतील. त्या नाही बदलणार. पण जर पाहणारा बदलला ना, तर संपूर्ण अनुभव बदलणार एवढं मात्र नक्की. जेव्हा एखादं बीज मातीमध्ये रोवलं जातं ना, ते बीज काही पावसाला बदलत नाही, सूर्याला बदलत नाही. ते बीज काय करते, त्या मातीच्या, त्या पावसाच्या, त्या प्रकाशाच्या सानिध्यात त्या बीजामध्ये दडलेली क्षमता जागृत करते आणि स्वतःला छान अंकुर, मुळं फुटवते. बरोबर? आपल्याला आपलं ते बीज टाकायचं आहे आणि आपल्याला स्वतःला त्या सगळ्या वातावरणाचा उपयोग घेऊन स्वतःलाच वृक्ष करायचा आहे. आज जी तुमच्या अंतर्मनामध्ये झालेली बीजाची पेरणी आहे, त्याला दररोज पाणी टाका. कशाचं? शांततेचं. प्रकाश द्या. कशाचा? जागरूकतेचा. या बीजाला शांततेचं पाणी द्या. जागरूकतेचा प्रकाश द्या आणि स्वतःवरील विश्वासाची माती या बीजाला द्या. आणि मग आज स्वतःला सांगा. आज स्वतःला सांगा, की मी परिवर्तन होण्याची वाट बघणार नाही. तर मी प्रत्येक दिवसामध्ये परिवर्तन जगणार आहे. जागरूकतेचा एक क्षण तुम्ही जर एक क्षण जागृतीमध्ये जगलात ना, बघा तुम्हाला खूप अनुभव येतील. त्या अजाणतेपणी आपण अनेक वर्ष जगलो असेल, त्या अजाणतेपणी जगलेल्या अनेक वर्षांपेक्षा जागरूकपणे जगलेला एक क्षण अधिक मौल्यवान असतो. जेव्हा आतून काही येतं ना, तेव्हा विचारूया हे काय आहे? हे कशासाठी आहे? आतापर्यंत आपण समजून घेत आलेलं शब्दांची ही ऊर्जा, शब्दांचा हा प्रवास हळू-हळू अनुभवाच्या दारापर्यंत येऊन उभा आहे. आणि आता या दारामधून आपण सर्वजण एकत्र प्रेमाने, शांततेने पाऊल टाकणार आहे वृक्ष होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, आयुष्य जागरूकतेकडे नेण्यासाठी. आजपासून हा प्रवास सुरू होत आहे. आज आपण स्वतःला भेटलो. स्वतःचे विचार पाहिले,
स्वतःच्या भावनांना समजून घेतलं आणि स्वतःचा स्वीकार करण्याचं धैर्य सुद्धा स्वतःमध्ये जागवलं आहे. आणि एक महत्वाची जाणीव येथे झाली. काय? तर जीवन बदलायचं आहे. जीवन बदलायचं आहे. प्रत्येकाला जीवन बदलायचं आहे. पण जीवन बदलण्यासाठी बाहेरचं जग बदलण्यापेक्षा अंतर्मनामध्ये जागरूकतेचा दिवा प्रज्वलित करणं अधिक महत्वाचं आहे. पण पुन्हा एक प्रश्न आहेच. काय? की ही जागरूकता कशी टिकवायची? हे धकाधकीचं जीवन, या हजारो जबाबदाऱ्या, जीवनामध्ये असलेला तो ताण, तणाव, बरोबर ना? आहे ती जीवघेणी स्पर्धा, रस्सीखेच, नात्यांमधला, त्याबद्दल बोलूच नाही. दैनंदिन आयुष्य आहे, धकाधकीचं आहे, जबाबदाऱ्या आहेत, ताणतणाव आहे आणि पुन्हा जर मन पुन्हा अस्थिर झालं तर मग पुन्हा स्वतःकडे कसं बरं परत यायचं? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना माझ्याही आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. पुन्हा शिकायचं, पुन्हा रिवर्स जायचं, शिकायचं. पण माझ्या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या या साधनेच्या प्रवासामध्ये ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी मला मिळाली. आणि ही काही माझ्यासाठी फक्त उपचार करणारी किंवा फक्त हीलिंग देण्यासाठी नाही, तर ही माझ्यासाठी जागरूक जीवन जगण्याची ती साधना ठरली. या ऊर्जेनी स्वतः स्वतःशी पुन्हा जोडण्याचा मार्ग दिला आणि हा माझ्यासह अनेकांचा अनुभव आहे. अंतर्मनातील शांततेला माझ्या आयुष्यामध्ये जपण्याचा तो अभ्यास मी केला आहे. आणि माझ्यासह आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटच्या अनेक साधकांनी हा अभ्यास केला आहे. स्वतःसोबत पुन्हा जोडण्याचा अनुभव दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. ती अंतर्मनातील शांतता दैनंदिन जीवनामध्ये जगण्याचा तो सराव, तो अभ्यास, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. ती करुणा, ते सेवा, ते प्रेम, प्रेमपूर्ण करुणा भाव. तो जगण्याचा उदार भाव, तो जगण्याचा उदार भाव कृतीमध्ये उतरवण्याचा मार्ग दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि जर दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा कोठे आहे? माझ्याच आतमध्ये आहे. जशी मी या ऊर्जेसोबत जुडते, पुन्हा नव्याने माझ्या आतील ह्या क्षमतांचा विकास करून घेते, तसा शारीरिक, मानसिक, आर्थिक, भौतिक, आध्यात्मिक जगतामध्ये मी आहे, त्यापेक्षा मला उच्च स्तरावर नेण्यासाठी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आजचा संवाद जर का अंतर्मनाला स्पर्श केला आहे आणि जर तुम्हाला वाटते, की हा अनुभव मला एका दिवसासाठी नाही, तर माझ्या जीवनाचा स्वभाव मला करायचा आहे. माझ्या मध्ये ही जागरूकता मला आणायची आहे, तर मोठ्या प्रेमाने दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जगण्याच्या या साधनेच्या प्रवासामध्ये मी सहभागी होण्यासाठी तुम्हाला छान आमंत्रण देत आहे. नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी हा योग्य निर्णय घेऊ शकता. आणि या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळत असताना मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये एखादी टेक्निक शिकवली जाते फक्त असं नाही. त्या नक्कीच दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून न्यू टेक्नॉलॉजी प्रमाणे छान टेक्निकही शिकवल्या जातात. पण आपण त्यासोबतच येथे स्वतःकडे परत येण्याची प्रक्रिया शिकतो.
दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेशी करुणेने आणि जागरूकतेने मैत्री करतो, स्वतःच्या ऊर्जेसोबत जागरूकतेने जुळतो आणि अंतर्मनापासून सर्व सन्माननीय सदस्य, माझी एवढीच इच्छा आहे की आजचा हा प्रवास, आजचा हा संवाद तुमच्या जीवनामध्ये सुंदर बीज निर्माण करू देत. तुमचं हे सुंदर बीज होऊ दे आणि हे सुंदर बीज प्रकाशाच्या स्वरूपामध्ये, जागरूकतेच्या प्रकाशाच्या स्वरूपामध्ये, प्रेमाच्या उभेमध्ये आणि सातत्यपूर्ण साधनेच्या पाण्यामध्ये एक विशाल वृक्षाचं रूप याला घेऊ दे. ही एकाग्रता, ही साधना, हा साक्षी भाव तुमचा स्वभाव होऊ दे. असं मला अंतर्मनापासून वाटते. आणि मी अशाच शुभेच्छा सर्वांना देते. आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं साक्षी व्हायचं आहे. त्या अंतरंगातील प्रकाश आपला मार्गदर्शक करायचा आहे. त्या भीतीवर मात करायची आहे. भीतीपेक्षा जागरूकता मोठी करायची आहे. संघर्षापेक्षा तुमची करुणा तुम्हाला विशाल करायची आहे आणि जीवनासोबत छान एकरूप व्हायचं आहे. तर नक्कीच, नक्कीच या. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत सुद्धा स्वतःला घडवा. 15 तारीख, 15 जुलै. नवीन बॅच सुरू होत आहे. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. नक्कीच आपण सर्वजण जॉइन करू शकता. आजचं सेशन जरा मोठं झालं आहे. शेअरिंगची संधी देणारच आहे, पण 5 सदस्यांना. ओके? तर आपला हँड राइज करायचा. कोणाला शेअरिंग करायची? मला माझा अनुभव सांगायचा आहे. मला ना दिसत नाही आहेत. हां, एक मी व्हिडिओ बंद करते. ओके? हं. सुजाता बाणावलकर. मा माईक सुरू करा. एका जागेवर बसा पटकन हां. असं नका करू. शोभाताई, माईक सुरू करा. हां, बोला. मॅडम तुमचं. आजचं सेशन तर खूपच छान झालं, प्रश्नच नाहीये. कारण मी जे तुम्ही बोललात अडथळे असतात ते आपण शिकण्यासाठी साक्षीभावाने आपण बघितलं तर आपल्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो. मी आता आयुष्य 60 वर्षाचं आयुष्य जगली, सगळं अनुभव घेत 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 आली. तर मी म्हटलेलं आता नाही, आता मी कोण आहे, माझ्या माझा पर्पज काय आहे लाईफचा, मी कशासाठी जन्म घेतलाय, खूप प्रश्न मला पडायचे, मी शोध खूप घ्यायची. आणि असं करता करता माझं रेकी आपोआप आली माझ्या आयुष्यात. म्हणजे शोधत शोधत, म्हणजे आपण बोलतो महत्वाचं असतं हं, आपल्याला काय करायचंय ते. आपलं हं. लाईफ पर्पज आपल्याला माहिती सगळं, पण आपण कसं आपल्याकडे लक्ष देत नाही, दुसऱ्याकडे, दुसऱ्याने काय केलं, त्यांनी काय केलं त्याच्याकडे लक्ष असतं, आपल्याकडे कमीत कमी लक्ष असतो. आणि आपल्याला आपण चुकतच नाही असं वाटत असतं. तुम्ही बोलत ते स्वीकारा स्वतःला. हीच हे स्वभाव आहे माझा, स्वीकारल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपोआप चेंज होतो. आणि मी एवढंच सांगते की रेखीमध्ये तुम्ही पहिलं पाऊल टाका. एक पाऊल तुमचं आहे, 99 पावलं रेखी तुम्हाला बरोबर आत्मसात करणार. मॅडमचं एवढं जे छान आहे ते नुसतं ज्ञान देत नाहीये, लेक्चर नाहीच आहे ते सगळं ते आत्मसात करून तुम्हाला ते तयार करून घेतात. प्रत्येक शब्द शब्द. मी माझ्या मिस्टरांचं उदाहरण सांगते. रेखी म्हणजे रेखीतलं आर म्हणजे त्यांना काय माहित नव्हतं. सहज त्यांना जॉईन त्यांना काही समजत नाहीये, आपलं कोण काही नाही.
पण सरेंडर. मॅडम शब्द विश्वास, मॅडम सांगतात ना चांगलं होणार. आणि थर्ड रेकी पूर्ण व्हायच्या आधी ते सांगतील अनुभव नंतर त्यांच्यामध्ये एवढा फरक झाला की त्यांचा आत्मविश्वास हे झालेला सगळं म्हणजे एवढा की ते आता सतत बोलतात. तर त्यांना काही माहित नाही मी आता ग्रँड मास्टर होणार. आधीच बोलून मी ग्रँड मास्टर होणार. मी म्हटलं आधी सगळं वेगळं म्हणजे मेडिटेशन झालं ना की शांत मेडिटेशन करतात. त्यांना काय कळतं काय करतं मलाही माहित नाहीये ते नक्की कळतं की नाही. पण त्याच्या शरीरावर एवढा परिणाम त्यांचा झालाय म्हणजे म्हणजे बोलू शकत नाही मी तुम्हाला. खर्चाच्या बाबतीत पण तुम्हाला बोलते की 1.5 महिन्यात होत आला. एकदाही डॉक्टरकडे गेले नाही. रेग्युलर औषध त्यांचं चालू आहे. मॅडमशी बोलताना बोललेली सगळे आजार त्यांना होते. पण त्याचे एकदाही ते डॉक्टरकडे नेहमीच चालू आहे. एवढं छान त्यांना ऊर्जा एवढं. पण मी नवीन यांना सांगते की तुम्ही फक्त डोळे झाकून ऍडमिशन घ्या. मॅडमचे ऍडमिशन घ्या आणि तुमचं परिवर्तन कसं होतं तुम्हाला स्वतःलाच पण कळणार नाही की माझ्यामध्ये एवढं परिवर्तन झालंय. मॅडम स्वतः सगळं परिवर्तन तुमचं घडवून आणतात. ते त्याचे शब्द त्यांचा आपल्याला भेटतो. जसं तसं उभं राहतं. म्हणून ते नवीन पहिलं पाऊल तुम्ही टाका. जरी काय माहित नसेल रेकी म्हणजे काय माहित आहे तुम्हाला माहित जरी नसलं तरी पाऊल टाका तुम्ही आणि तुमच्या आयुष्यात एकदम छानपैकी परिवर्तन करून घ्या. अथवा हा. नमस्ते. मॅडम माझं हा बोल. सुजाता. बोला बोला. हा. माझं मॅडम मी सांगते मी सगळ्यांना अगदी आवर्जून सांगते. रेकी म्हणजे मला हे माहिती नव्हतं. मी कधी ह्या रेकी म्हणजे ऐकलं नाही काय नाही. अचानक मला खूप त्रास होता. किती वर्षे महिने मला त्रासच होता. ऑपरेशन झालं तरी झोपण्याचा त्रास. आणि मग अचानक खूप डॉक्टर बघितले काय केले किती 10 फाईल जमा झाल्या. माझी झोपच मला हे नाही व्हायची. झोपेचा मला खूप प्रॉब्लेम होता. सायकॅट्रिस्ट डॉक्टर झाला. मग शेवटी माझी जाऊ सविता बाणवकर त्यांनी मला हे रेकीचं सांगितलं असं असं आहे. तर तेव्हा मॅडम गावी गेल्या होत्या नेमक्या. आणि मग ते सेशन चालू झालं. तर नाही होय मी हे कधी ऐकलं नाही रेकी आणि मी कसं जॉईन करू. पण त्या म्हणतात तुम्ही बघा तरी. आणि केलं केलं आणि मग दुसऱ्या मला 4 दिवसांनी डॉक्टरची अपॉइंटमेंट होती सायकॅट्रिस्ट. आणि मी रात्रभर बसून राहायची झोप नाही काय नाही. शेवटी आमच्या फॅमिली डॉक्टरनी मला ना दवाखान्यात गेलेली मला घरी पाठवलं. ते म्हणत कसं तुम्हाला काय आजार नाही काय नाही तुम्ही मुद्दामून हे सगळं करताय. पण मी झोपच नाही यायची तर मी काय करेन. मी सारखी 10 दिवसाला दवाखान्यात 10 दिवसाला दवाखान्यात रोज झोपेच्या गोळ्या. 6 महिने झोपेच्या गोळ्या घेऊन कंटाळले मग शेवटी. आणि रेकी जशी मी ही जॉईन केली पहिलंच सेशन ते अजूनपर्यंत मी दवाखान्यात नाही गेली. काय नाही काही दवाखान्यात पण नाही आणि काहीच नाही. आणि मला झोप लागते ती अजूनपर्यंत रात्री झोपते ती डायरेक्ट सकाळी सुटते. आता फर्स्ट झाली सेकंड झालं थर्ड. मग मॅडम पहिल्याच वेळेला मॅडम मला सुजाता तुम्ही ग्रँड मास्टर करा. तुम्ही बघू पुढचं पुढे. मग ग्रँड मास्टरला ऍडमिशन घेतलं. आणि जसं माझ्यामध्ये एकदम बदल होत गेले. जशी मी पूर्वी 4 वर्षापूर्वी होती ना पूर्ण सगळं माझ्या अंगात सगळं व्हायचं कला सगळं मी हे कर ते कर. ते मी आत्ता करायला लागली सगळं. म्हणजे सगळं केलेलं मी करायचं काय हे बनव ते बनव. 4 वर्ष मी सगळं बंद केलेलं मी काहीच करायची नाही. म्हणजे मला एकदम याच्यासारखं केलं होतं वेड्यासारखं केलं होतं मी. ते आत्ता मी तशी झाले अशी. मग एकदम जशीच्या तशी पहिल्यासारखी झाली मी पूर्ण. खरंच मॅडम तुमचे खूप आभार आहे. माझं खूप बदल आलाय पूर्ण. आणि चेहऱ्यावर सगळं माझ्या हे काळं काळं वगैरे पूर्ण झालेलं. हे बघा हे 3 महिन्यात सगळं क्लिअर. छान म्हणजे अगदी मस्त अनुभव मला आला छान. आणि मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप तुम्ही चांगलं केलं. आणि 2-3 मला अनुभव आहेत. माझं ते रिलेशन म्हणजे आमच्या दोन घरामध्ये जरा हे होते. ते तो फोटो सिम्बॉल करून करून याचा माफी मागा, माफ करा. ते पण आता जरा अनुभव येत गेलेत. 2 अनुभव आले असं. माफी करा, माफ करा. ते पण मी सगळं केलंय. त्यात पण म्हणजे आमचं 7 वर्षाचं जे संबंध तुटलेले ते लगेच आता जुळणार आहेत. आलेत म्हणजे मार्गावरच आलेत. शाबास. 7 वर्षापूर्वीच ते मार्गावर हं, आले. म्हणजे खूप हं. बदल आला. खूपच प्रमाणाच्या बाहेर बदल आला माझ्यात. म्हणजे असं मला वाटलं नव्हतं घरातल्या मग ही अशी होईल. एवढे आपण डॉक्टर केले हिच्यासाठी काय केले आणि ही अशी होईल आणि मी पूर्वीचे 4 वर्षापूर्वीच माझ्या अंगात आलं सगळं जशी होती तशी मी आली पूर्ण. शाबास. येस. डॉक्टर नाही काहीच नाही डॉक्टर पण नाही. नाहीतर मॅडम मी 10 दिवसाला दवाखान्यात जायची. 10 दिवसाला मी दवाखान्यात उगच उगच कारण हं, नसताना जायचं. म्हणजे डॉक्टर पण कंटाळले "हे काय येत आहेत काकी तुम्ही यायचं नाही दवाखान्यात आता. सरळ बोलले ते. आणि हं. जर तुम्हाला दवाखान्यात यायचं काकांना आणलं तर तुम्ही यायचं. पण आता रेकी जॉईन केले तेव्हापासून आता फेब्रुवारी का मार्चला तेव्हापासून अजूनपर्यंत दवाखाने नाही ना काय नाही. हं.
घरीच एक दिवस दवाखान्यात एवढे त्या दिवशी मॅडम हातपाय माझे एवढे दुखत होते ना, तरी मी गेलीच नाही. हम्म. रेकी केली, सिंबॉल टाकले, झालं. नाही गोळी शाबास. घेतली, नाही तर मी सारखी पेन किलर पण घ्यायची मी. आता हा काहीच नाही, बंद केलं सगळं. म्हणजे एवढा मला अनुभव आलाय मॅडम, छान सुंदर. म्हणून मी व्हेरी सगळ्यांना सांगते की हे करा म्हणून. खूप जणांना अजून सांगितलंय आता. बघू, कारण मला अनुभव आला मग म्हणजे दुसऱ्यांना पण यायला पाहिजे ना, हा आपल्याला आला तसा. तर सगळ्यांना आता मी सांगितलंय. तर एक जण आता हा ती वहिनी धामनसकर, आशा धामनसकर तिथं आहेच. हा तर ती पण बोलली मी 10 दिवसच करेन. मग सेकंड झालं, थर्ड झालं, ग्रँड मास्टर आणि आता एंजलला पण घेतलं ऍडमिशन. छान अनुभव शाबास. आला मॅडम, खूप मस्त. आणि तुमचे खूप आभार हा मॅडम. पहिलं गोष्ट म्हणजे मस्त. म्हणजे मी विसरणार नाही हा ब्रह्मांडाचे अनुभव. धन्यवाद मानूया. बरोबर. ब्रह्मांडाचे पण धन्यवाद. हा मस्त, छान. युनिव्हर्सला थँक्यू 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 म्हणत जाऊया. युनिव्हर्सचे थँक्यू. हा मस्त एकदम. हा हा आणि एक 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 आपण स्वतःला पुढे नेऊया. आपण स्वतःला भेटण्याची ही हो. आहे ना, हं. ही प्रोसेस आपण करत राहूया, करत राहूया. आता हा अजून 15 तारखेला 2 जण जॉईन होणार आहेत. शाबास. हा. हं. बहिणीची सून आहे आणि भाऊजई आहे, भावाची बायको. मस्त. दोघी जॉईन म्हणजेच काय, होणार. तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला काय आहे माहितीये का? लोक स्वतः जोडतात, त्यांचे नातेवाईक जोडतात. त्याचं कारण काय? तर मला जर बरं वाटलं आहे, तर मला हा. इतरांपर्यंत ही ऊर्जा पोहोचवावी वाटत असते. बरोबर ना? खूप सुंदर. बहुत बढिया. नेक्स्ट. कोण हात वर करते आता? 5 सदस्य निवडक. ऊर्जेने जोडलेले. हं, मगा विशाखाचा संधी मी हिरावून घेतली. पण माईक आता ओके पाहिजे हां, पटकन सुरू करा. हां. विशाखा नंतर उषाताई पाटील. ओके. हं. आणि मी धनश्रीला देते. ओके. घरी एकटी आहेस का? असेल तर मला अंगठा दाखव बाळा. हां. आता बोला विशाखा. हां. आला आवाज. आत्मनमस्ते मॅडम. येस. हां. आत्मनमस्ते. ऊर्जेने ते भरपूर दिले आणि माझं तर म्हणणं आहे ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम झोपेचा, अडचणीचा कसला प्रॉब्लेम आहे त्यांनी निवांत खुशीने जोडा. कारण ह्याच्यामध्ये भरपूर मॅडमने पण दिले आणि ऊर्जेने पण भरपूर भरपूर दिले. न पुरण्यासारखं असं आहे. आणि माझा अनुभव तर भरपूरच आहे. माझं शारीरिक, मानसिक सगळ्या सगळ्यातून मी बाहेर पडल्यासारखं वाटायला लागलंय. आणि हं, आता याच्या पुढे तर पडणारच आहे. का हं, प्रॉब्लेमच नाही वाटत आहे. पुढे काय अडचणी आल्या तरी काय वाटत नाही पहिल्यासारखं. टेन्शन काहीच वाटत नाही. हं. थँक्यू तुमचे पण आणि ऊर्जेचे पण. खूप छान. आत्मनमस्ते. हां, हां. खूप छान. आरोग्यावर काय परिणाम झाला सांगा ना विशाखा? आरोग्यावर माझं सायटिक प्रॉब्लेम होतं हं, आणि डोक्याच्या बाजूला पूर्ण नसा पूर्ण दुखायच्या आणि हाताचा हं. प्रॉब्लेम होतो. तर बरं. तो आता म्हणजे इथे जोडल्यापासून तर माझं पूर्ण बहुतेक ती मानगटमध्ये मी घालायची नाही. अशी शांत हं, बसायचीच नाही कधी. म्हणजे हं, 2-3 वर्षात मी कधी मानगट मांडी घातलीच नव्हती. पण जोडल्यापासून मी 2-2 तास आता बसायला लागले. हं, माझंच मला कळलं नाही मी कधीपासून म्हणजे मानगट्टीवर बसायला लागले माझंच मला कळलं नाही. आपल्या ऊर्जेनेच हे सर्व करून घेतलं. हं. आणि तुमचं भरपूर उपकार आहेत म्हणजे आहेत आणि गुरु तुम्हीच भेटलात म्हणून ह्याच्यातून आम्ही निघालोय. नक्कीच. ऊर्जा मदत करतेच. सर्वांना मदत करते. तुम्हाला, थँक्यू. मला, आपल्या सगळ्यांना ऊर्जेने मदत केलेलीच आहे आणि सगळ्यांना करणार. थँक्यू. थँक्यू विशाखा. खूप छान. खूप सुंदर स्वतःला घडवलं. ही विशाखा आणि ही विशाखा आम्हाला सगळ्यांना भरपूर बदल दररोज आहे. नवी विशाखा मिळते आहे. हं, हं. नेक्स्ट. उषाताईचं नाव घेतलं होतं का? हां. आणि एक गोष्ट की हं. माझ्या चेहऱ्यावर डाग होते. काय त्याला बोलतात? वांग वांग. वांग बोलतात. हां. हा ते आता म्हणजे पूर्ण लाईटली दिसायला लागले. गुड. आणि मी आता क्रीम वगैरे काहीच लावत नाहीये. व्हेरी आपल्या गुड. रेखीला जोडल्यापासून. हं. हां. मस्त. उषाताई थँक्यू. पाटील. थँक्यू. थँक्यू आत्म विशाखा. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. हां.
मी रेकीला जॉईन झाली तेव्हा असे खूप म्हणजे डिप्रेशनमुळेच जॉईन झाले. खूपच त्रास होता. प्रत्येक गोष्टीचाच त्रास होता. पण आता खूप खूप नॉर्मली झाले. म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वीकारायला पण शिकली आणि ऊर्जेमुळे स्वतःमध्ये पण खूप बदल झाले. बर. आणि आर्थिकतेमध्ये पण बदल झाले आणि घरात पण शांततेचं वातावरण निर्माण झालंय. खूप छान झालंय. म्हणून सगळ्यांनीच खरंच कळकळीची विनंतीच आहे सगळ्यांनी की खरंच एकदा म्हणजे मंजुश्री हिलिंगला जोडा आणि आपलं आयुष्य सुंदर जगायला शिकावं सगळ्यांनी. ज्यांना ज्यांना खरंच सुंदर आयुष्य आपलं जगायचं आहे, त्यांनी रेकीला जॉईन व्हा. म्हणजे ते ब्रह्मांड कसं करून घेतं ते आपल्याला आपलं कळतच नाही. बरोबर. ज्याला टेन्शन असेल त्यांनी या. नसेल त्यांनी पण या. अजून सुंदर आयुष्य होणार. नसेल त्यांनी पण या, अधिक सुंदर आयुष्य घडेल. हो ना? खूप छान. बहुत बढिया. धनश्री, माझी धनश्री. थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. हा. नमस्कार. आत्मा नमस्ते सर्वांना. बोल बेटा. मी धनश्री. माझा अनुभव मला एवढंच सांगायचं आहे की मी 2022 पासून रेकी हा शब्द फक्त माहिती होता मला, पण ती नेमकी काय असते, त्याच्यात काय केलं जातं किंवा ती ऊर्जा असते का, या बाबतीत काहीच माहित नव्हतं. पण मनात एक विचार होता की हे कधी करायला मिळेल. हं. पण तो योग 2026 मध्ये आला आणि तो कशा प्रकारे घडून आला ते मलाच समजलं नाही खरं तर. आणि त्यावेळेस मी मॅडमांचा नंबर बघितला, व्हॉट्सअप नंबर. त्याच क्षणाला मी मॅडमांना मेसेज केला की मला जॉईन व्हायचंय, पण नेमकं कधी काय असं. आणि आजपर्यंत अशा अनेक गोष्टी मी करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याला अनेक अडथळे येत गेले आणि ती गोष्ट झालीच नाही. पण ही पहिल्यांदा अशी गोष्ट झाली की मी मेसेज केला आणि ती इन्स्टंट मला मिळालं. म्हणजे मी रेकीला जोडली आणि त्यानंतर बऱ्याच अशा स्वतःच्या अनेक प्रश्नांची गुप्त प्रश्न असतात आपले, त्याची उत्तरं मिळत गेली. आणि रेकीमध्ये आल्यानंतर एक गोष्ट समजली की आपण आजपर्यंत इतरांना बदलायला शिकत होतो किंवा इतरांना बदलायचा प्रयत्न करत होतो, पण इतरांना बदलण्याआधी आपल्याला स्वतःला बदलणं खूप गरजेचं आहे. आणि हा सोपा मार्ग होता, पण तो आपल्याला म्हणजे मला आजपर्यंत तो खूप कठीण वाटत होता की नेमकं कशा प्रकारे बदलायचं स्वतःला, आणि समोरचा तर बदलतच नाही. मग करायचं काय नेमकं. तर मॅडमांनी खूप सोप्या भाषेत त्याचं उत्तर मार्मिक पद्धतीने दिलं आम्हाला आणि त्याचा परिणाम असा झाला की पावलोपावली त्या क्षणाचा अनुभव येत गेला. म्हणजे आम्ही जेव्हा बाहेर व्यावहारिक जगात वावरतो मॅडम किंवा सामाजिक जगात वावरतो, त्यावेळेस एक आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा खूप वेगळा होऊन जातो, जो की रेकीचा आधी फार कमी होता. बरोबर. आणि असा पण अनुभव आला की एखादं काम करायला जर आपण जात असू तर जे काम अर्ध्या तासात किंवा 25 मिनिटात होणार असेल तर ते अगदी 10 मिनिटाच्या आत होऊन जातं. मग अगदी ती बाहेर आपण रोडवरून जर रिक्षा, गाडी जे काही शोधत असू त्यापासून तर इतर अनेक गोष्टींपर्यंत. आणि माझ्या आरोग्यावर पण त्याचा खूप चांगला परिणाम झाला. मानसिक शांतता मिळायला लागली आणि म्हणजे समोरचा एखादी गोष्ट चुकीची करतोय, ती पटत नाहीये, हरकत नाही, जाऊ द्या, सोडून द्या, होईल, ते ब्रह्मांड बघून घेईल. हा विचार पहिल्यांदा आपल्या मनात येणं ही खरी आपली सुरुवात असते असं मला वाटतं. आणि तो एक पॉझिटिव्ह चेंजेस माझ्यात झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी रेकीमध्ये फक्त 10 दिवसासाठी जुळलेली होती, पण माहित नाही की ब्रह्मांडाने माझ्याकडून थर्ड पर्यंतचा प्रवास, रेकी थर्ड पर्यंतचा, त्यानंतर ग्रँडमास्टरचा प्रवास माझा थोडासा सुरू आहे आता. आणि मी त्यासोबतच एंजलला सुद्धा जॉईन झाली. खरं तर मी मॅडमांना फर्स्ट टाइमच मेसेज केलेला की मी फक्त 10 दिवसाचा कोर्स करेल, पण मी इथपर्यंत आली. कदाचित ती ब्रह्मांडाची इच्छा असावी, माहित नाही. पण मी ब्रह्मांडाला खूप खूप मनापासून धन्यवाद देते आणि सर्वात पहिले तर मी मॅडमांना धन्यवाद देते की त्यांनी आम्ही कधी चुकलो, कधी आम्ही जास्त प्रश्न विचारले किंवा काही केलं तरी त्या प्रश्नांची उत्तरं देताना त्यांनी खूप मार्मिक भाषेत खूप
खूप प्रेमळ आणि संयम ठेवून आम्हाला रागवलंही आणि समजवलंही. तर हा सर्वात मोठा गुण मी मॅडमांकडून शिकली आणि त्याचा वापर मी माझ्या आयुष्यात नक्की करेल. सो त्यासाठी मॅडम थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट ऑफ यू. थँक्यू. खूप सुंदर, खूप छान. आणि हेच लेकरू त्या युट्यूबला मॅडम माझं अमुक अमुक एक खूप मोठं काम आहे, हे होईल का? सगळ्यांना मेसेज हे होईल का रेकीमुळे, हे होईल का रेकीमुळे? आज रोजी नक्कीच आयुष्याचं ते उद्दिष्ट पूर्ण झालं नाही, पण आज त्याची तेवढी चिंता वाटत नाही. आयुष्य बदललं आहे. हो ना धनश्री? येस. नक्कीच मी सगळ्यांना सांगते, की आयुष्यामध्ये जे हवंय मिळेल. एखाद्या गोष्टीला वेळ लागेल, पण त्या गोष्टीचं तुम्हाला ताण येणार नाही. तुम्ही त्या गोष्टीही सहजपणे पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, हा विश्वास होईल. आमचे भूषण दादा आहेत, त्यांनी मागच्या रविवारपासून बुकिंग केलेलं होतं, की मॅडम माझी आई काहीतरी अनुभव तुम्हाला सांगणार आहे. तर मी त्यांना संधी देते आणि मग आपण मेडिटेशन करूया. ओके? आजचं मेडिटेशन खूप छान मेडिटेशन करूया आणि मग रेकॉर्डिंग हे यांचं शेअरिंग झालं की रेकॉर्डिंग थांबवेल. 1 मिनिट भूषण दादा. हां, अनम्यूट करा. आत्मा नमस्ते. तेच आई आता 3 नोव्हेंबर पासून गावीच होती. एकटीच राहायची तिथे घरामध्ये आणि ऑपरेशन तर झालेलंच होतं व्यवस्थितरित्या. मी इथून एनर्जी पाठवायचो की पूर्ण घराला, आजूबाजूच्या परिसराला. तर तिला तिकडे अनुभव यायचे की चांगले की खूप छान वाटतंय इथे, पॉझिटिव्ह एनर्जी वाटतेय. सांग काय तर मला नक्की सांग. आत्मा नमस्ते. तुमच्या मुलांनी मला मागच्या रविवार आणि त्याही अगोदरपासून सांगितलं होतं, मॅडम माझी आली की शेअरिंग करणार आहे. मॅडम माझी आली की शेअरिंग करणार आहे. म्हणून तुम्ही दिसल्या मला. म्हटलं चला बोला ताई. सांग. नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला अनुभव आहे की मी गावी एकटीच होती, पण ऑपरेशनचे 2 महिन्याच्या आधीच मी गेली होती. पण असे अचानक मला तिथं असे भासायचे, छाती दुशी अजून मला असे दुखायचे दुशी. मग मी रात्री रोज तुमचं नाव घेऊन नामस्मरण करत राहायची 12 वाजेपर्यंत. 12-1 वाजे मला झोप येत नव्हती. पण मी त्यात मग मला अनुभव आला तुमचा. अनुभव खूप म्हणजे खूपच. कारण 2 वर्ष मला बावडीचं पण आमचं पाणी आटत होता मे महिन्याला काढून आणायची. पण या वर्षी घरात पाणी यायचा की तुमचं मी नावच घेत राहिली होती की माझं ऑपरेशन झाल्या कारणाने मी गंगा माझी भरपूर माझी गंगा बावडीला येऊन येईन घरामध्ये सरासर पाणी होणे. तसंच मला यावर्षी खूप म्हणजे खूप मी आनंदी आहे तुमच्यापासून. खूप चुपकार आहे. मुलगा पण मोठ्या मुलग्याने फोन केला होता की भूषणला आम्ही येतो राहायला, पण त्याचा परत काही फोन केला नाही त्याला. बघा एक उद्दिष्ट होतं भूषण दादाचं आले तेव्हा, की मॅम एक भाऊ लांब गेलेला आहे कुटुंबापासून, तो आमच्या जवळ आला पाहिजे. हा नक्कीच वेळ लागला, गोष्टी खूप कठीण होत्या, पण झालं ना कम्प्लीट. हा 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 बरं खूप बरं छान. छान. नक्कीच. आणि आईंचं सुद्धा ऑपरेशन झालं, तेव्हा गळ्याचं ऑपरेशन होतं आणि खरोखर खूप क्रिटिकल होतं. डॉक्टर साहेबांनी पण थोडासा आवाज जाईल असं सांगितलं होतं. हो ना भूषण दादा? हो 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 गेला का? नाही जसं आहे. गावी पण लय माणसं गेल्यावरती बघायला आले. त्याला पण लय आश्चर्य वाटलं की एवढं ऑपरेशन तू कशी सहन केलं. पण मला काहीच नाही वाटला. भाऊ माझा पण लय म्हणजे लय, माझी वहिनी भाऊ लयच म्हणजे लय करायचे माझ्यासाठी. पण ते मला त्याच्यात काही म्हणजे काहीच नवं मला वाटत होता. मी फक्त तुमचं घेत होती. एकच लक्षात घ्या सांधवताई, की माझं नाव नाही घेतलं तरी चालेल. ऊर्जा ऊर्जा तुमच्याच आतमध्ये आहे. तुमच्याच हा ऊर्जेसोबत एकरूप व्हा हा आणि हा हा प्रकाश, ही ऊर्जा, हे ब्रह्मांड तुमच्याच आतमध्ये आहे. एक हा श्रद्धा ठेवता तुम्ही माझ्यावर म्हणून तुम्हाला तसं वाटते. नाही तर ती ऊर्जा तुमचीच आहे जी तुम्ही वापरत आहात. हा हो ओके? हो कुठेही अंधश्रद्धा पसरवू नये. बाबा मॅडमचं नाव घेतलं की अमुक होते म्हणून. नाही मीच नाही तुम्हाला नाही सगळ्यांना सांगते, की ही ऊर्जा तुमची, तुम्हीच ब्रह्मांड, अहम ब्रह्मास्मी, तो परमपिता परमेश्वर नाही आपल्या नाही मला प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये अस्तित्वात आहे. मी तुम्हाला त्या परमेश्वराची ओळख करून दिली. म्हणून ह्या
मी हो तुमच्या आयुष्यात माध्यम झाले. हो आणि मार्ग तुम्ही दाखवलात माझ्या भूषण साहेबाला. हे मला खूप म्हणजे खूप आनंद, म्हणजे खूप वर्ष मी लय लय कचली, खूप खूप कचली, म्हणजे काय मला कुठलीच वाट मला भेटत नव्हते की मला सगळ्यात मार्ग. आता राहिलेलं तुमचं एक मोठं स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण होणार आहे. हो काळजी करू नका. ओके. आनंद. लवकरच तुम्ही ती पण खुशखबर आम्हाला देणार आहे. हो हो हो. आनंदी आनंद सगळीकडे. आनंद 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 आनंद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नमस्ते. हा आत्मा नमस्ते. सर्व सन्माननीय सदस्य, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. तुमचं आयुष्य घडवा. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा. व्यक्तिमत्व विकास, शारीरिक समृद्धी, आरोग्य संपन्नता, नातेसंबंधांमध्ये समृद्धी. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवून देणारी दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. नक्कीच ऊर्जेसोबत जुडा व दिलेल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. फक्त व्हॉट्सअपला मेसेजेस करा आणि सन्माननीय सदस्य मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटची नवीन येणारी बॅच दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतची स्वतः सोबतचा हा छान प्रवास घडवणारी 15 जुलै पासून सुरू होत आहे. नक्की संपर्क करा. खाली लिंक सुद्धा टाकलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप कम्युनिटीची. तुम्ही जॉईन करू शकता. आणि व्हिडिओ जर का युट्यूबच्या सन्माननीय सदस्यांकडे थोडा लेट आला तर काळजी करू नका. पुढील प्रवासाला सोबत येऊ शकता. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला जे जे हवं आहे ते मिळवून देणारच आहे. नक्कीच स्वतःकडे परत येण्यासाठीचा हा प्रवास आपल्या सर्वांचा पूर्णपणे, परिपूर्णपणे होणारच आहे. या, स्वागत आहे सगळ्यांचं. स्वागत आहे सगळ्यांचं. 15 तारखेला आमच्या आयुष्यामध्ये ऊर्जेने भरभरून दिला आहे. तुमच्याही आयुष्यामध्ये देणारच आहे. आत्मा नमस्ते सगळ्यांना. एक मेडिटेशन घेणार आहे. मेडिटेशन हे लाईव्ह सेशन अटेंड करणाऱ्या सदस्यांसाठी असेल. आत्मा नमस्ते.